233 परळी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या जे निर्देश आहेत, जो एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रोग्राम या जो लागणार आहे त्याची प्राथमिक तयारी सध्या सुरू आहे। त्या यादीमध्ये जी काही 2002ची एक मतदार यादी आणि 2024ची मतदार यादी सर्व BLOना देण्यात आलेली आहे। त्यांचं मॅपिंग करण्याची प्रोसेस चालू आहे। यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 5 गोष्टी करायच्या आहेत। पहिली गोष्ट, जे मयत मतदार आहेत ते मयत मतदार त्यामध्ये डिलीट करायचे आहेत। दुसरी गोष्ट, ज्यांचे फोटो ब्लर फोटो आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये ज्यांचे फोटो व्यवस्थित आलेले नाहीत असे काही मतदार आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, त्या मतदाराचे चांगले फोटो घेऊन ती मतदार यादी अपडेट करायची आहे। तिसरं, ज्या मतदारांची डुप्लिकेट नावं आहेत, 2 वेळा नावं आहेत, अशा मतदारांना ऑलरेडी आपण नोटीस दिलेल्या आहेत आणि त्यांच्या ठिकाणी व्हिजिट करून आपल्याला त्याचं कोणत्या मतदार यादीमध्ये नाव ठेवायचं हे त्याच्याकडून आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि एका पार्टमधून त्याचं नाव डिलीट होणार आहे। यासाठी सर्व BLOनी आपल्या पार्टमध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये आणि बाहेरच्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्यक्ष एकमेकांच्या BLOशी संपर्क साधून ती प्रक्रिया करत आहेत। प्रत्यक्ष SIRमध्ये जे आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामध्ये टेबल टॉप मॅपिंग आहे। ज्यांचे वयवर्ष 40 पूर्ण झालेले आहेत, 2002च्या मतदार यादीमध्ये आपण आहे आणि 2024च्या मतदार यादीमध्ये आहे, अशा लोकांचं आपण डायरेक्ट टेबल टॉप मॅपिंगमध्ये त्यांचं मॅपिंग होणार आहे। दुसरं प्रोजेनी मॅपिंग आहे, 2024च्या मतदार यादीत आहे, त्यांनी आपलं रक्तसंबंध, नातेसंबंध जे असणार आहे, आईवडील किंवा आजी आजोबा यांची जर माहिती दिली तर त्यांच्या माहितीच्या आधारे त्यांचं प्रोजेनी मॅपिंग म्हणून आपल्याला करता येऊ शकणार आहे। आणि तिसरं आहे ते सेल्फ मॅपिंग आहे, म्हणजे डायरेक्ट टेबल टॉप मॅपिंग नंतर प्रोजेनी मॅपिंग झाल्यानंतर जे शिल्लक मतदार असणार आहेत त्यांना सेल्फ मॅपिंगमध्ये आपल्याला घेणार आहोत, जेणेकरून त्यांची माहिती 2 मतदारसंघामध्ये असणार आहेत, म्हणजे त्यांचे आईवडील कदाचित बाहेर असू शकतात, त्यांनी त्यांची माहिती दिली तर आपल्याला त्यांचं सेल्फ मॅपिंगमध्ये करता येणार आहे, जेणेकरून आपल्याला ही मतदार यादी जी आहे 2002च्या मतदार यादीशी आपल्याला याचं मॅपिंग करायचं आहे। आणि जे मतदार आपल्याला 100% जे काही मतदार आहेत त्यांनी सहकार्य करावं। सर्व BLO आपल्या मतदान केंद्रावरती उपलब्ध आहेत। आपण परळी शहरामध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष कॅम्पचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। आता या ठिकाणी आपण ही दुसऱ्यांदा कार्यशाळा घेतली, यामध्ये सर्व पक्षाचे प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत, त्यानंतर सगळे पत्रकार आहेत, स्वस्तदान दुकानदार आहेत, यांची आपण मदत घेत आहोत, जेणेकरून आपलं जे पर्सेंटेज आहे ते आपल्याला वाढेल आणि आधी स्वच्छ आपली मतदार यादी तयार होईल। नागरिकांना काय आव्हान असणार आहे मतदारांना? आपला BLO आल्यानंतर आपल्याला जी माहिती द्यायची आहे ह्याच्यामध्ये 2च मुद्दे आहेत। एक तर आपले 2002चा आपला जो काही नंबर आहे किंवा नाव आहे ते आपल्याला त्या यादीमध्ये शोधून, आता 2024मध्ये याच्यामध्ये काही लोकांनी आता पत्ता बदललेला असेल किंवा राहण्याचं ठिकाण बदललं असेल तर ती योग्य माहिती द्यावी। त्यांच्याकडे असणारं जे मतदान कार्ड आहे ते मतदान कार्ड दाखवल्यानंतर आमचं BLO जी वेबसाईट आहे, आयोगाची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर त्यांचं नाव शोधेल आणि मॅपिंग करायला सोपं जाईल, जेणेकरून मतदाराला सुद्धा भविष्यात त्रास होणार नाही।